करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा जय भेट शिवा मजला सुभद्रा सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या आत्मारामासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयावर आधारित प्रस्थानत्रयी यांचा विचार आपण सध्या करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे संत रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास व्हावा, त्यावर काही चिंतन व्हावं, मनन व्हावं, हा हेतू घेऊन आपण मागील 4 महिन्यापेक्षा जास्त काळापासून समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथाचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण सध्या आत्माराम या ग्रंथातील दुसरा समास पाहतो आहोत। काल आपण ओवी क्रमांक 31 पर्यंत आपण समर्थांच्या उपदेशाचा विचार केला होता। ओवी क्रमांक 32 पासून पुढे समर्थ आत्माराम या ग्रंथामध्ये शिष्याला काय सांगतायत त्याचा विचार आपण करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। माये करिता देव आणि भक्त, माये करिता ज्ञाते विरक्त, माये करिता जीवन मुक्त, होती सानुभवे श्रीराम।
आपण पाहतो आहोत की काही ओव्यांपासून मागच्या 4-5 ओव्या झाल्या समर्थ सांगताय मायेकरिता, मायेमुळे, मायेसाठी, करिता या शब्दाचा अर्थ आहे मुळे. मायेकरिता म्हणजे मायेमुळे. मायेकरिता माया दिसे, मायेमुळेच माया दिसते. मायेकरिता माया नासे, मायामुळेच मायेचा नाश होऊ शकतो. मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा. मानवी जीवनाचं जे अंततोगत्वा ध्येय आहे परमार्थ प्राप्तीचं, त्याचा लाभ समर्थ रामदास असं म्हणतायत की मायेमुळेच होऊ शकतो. माया भवसिंधूचे तारू, या भवसागरामधून पार करण्यासाठी, या भवसागराला पार करण्यासाठी त्यातून पलीकडच्या तीरावर अहिकाकडून पारलौकिकाकडे जाण्यासाठी या तारूचा उपयोग होणार आहे असं समर्थ म्हणतात. मायेमुळेच देव आहे, मायेमुळेच भक्त आहे. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते आणि विरक्त. माणूस ज्ञानी आहे, ज्ञान मिळवतो आहे. अत्यंत गुह्य असं ज्ञान परब्रह्म स्वरूपाचं मायेच्या आधारानेच प्राप्त होऊ शकतं असं समर्थ म्हणताय. मायेकरिता जीवन मुक्त होती स्वानुभवे. आता या ठिकाणी एक विरक्त शब्द आलेला आहे. मायेकरिता विरक्त. मायेमुळे विरक्तता कशी येऊ शकते? उलट माणूस गुंतून राहतो, अनेक विषयांमध्ये तो अडकून पडतो. पण समर्थ या ठिकाणी म्हणतात मायेमुळे, मायेकरिता ज्ञाते विरक्त. ज्ञानी आहे आणि विरक्त आहे. वासना, इच्छा, आकांक्षा ज्याच्याकडे उत्कटपणे नसतात त्याला समर्थ विरक्त असं म्हणतात. नियमित आहेत, कंट्रोल्ड आहेत, नियंत्रित आहेत. अशा महानुभावाला संत रामदास स्वामी विरक्त असं म्हणतात. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लाघव, नेणती ब्रह्मादिक. असा जो देव आहे तो देव आहे म्हणून भक्त आहे, किंवा भक्त आहे तो देवासाठी आहे. म्हणजे देव आणि भक्त हे दोन्ही मायेतच आहेत. समर्थ म्हणतात जेथे नाही दृश्य भान, दृश्याचं भान ज्या ठिकाणी नाहीये, जेथे जाणीव हे अज्ञान, विमल शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. कुणाला म्हणलं पाहिजे शुद्ध ज्ञान? समर्थांनी आपल्याला बहुधा ज्ञान या समासामध्ये ज्ञानाचे अनेक प्रकार सांगितले. जसं ठाकूर म्हणाले तसं ही विद्या काय येईल? डाळ तांदूळाची विद्या आहे. काय प्राप्त होईल? 2 वेळचं जेवण, पोट भरण्याची विद्या जी मिळेल ते खरं ज्ञान नव्हे. जे जाणून घेतल्यानंतर पुन्हा काही जाणून घ्यायचं शिल्लक राहत नाही ते खरं ज्ञान. त्याला म्हणायचं आत्मज्ञान किंवा स्वरूप ज्ञान. या ठिकाणी समर्थ म्हणताय जेथे नाही दृश्य भान, दृश्याचं भान राहिलेलं नाहीये. दृश्यामध्ये तो व्यक्ती, ती जी साधक आहे, तो जो साधक आहे तो लिप्त नाहीये. त्याला काही पडलेलं नाही त्या दृश्यामध्ये. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान. केवळ जाणीव आहे, स्वस्वरूपाची जाणीव. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. आद्य शंकराचार्य
त्यांच्या जीवन मुक्तानंद लहरी या प्रकरणामध्ये म्हणतात, मौने मौनी गुणीनी गुणवान पंडिते पंडितश्चः. मौने मौनी गुणीनी गुणवान पंडिते पंडितश्चः. दीने दीन सुखिनी सुखवान भगिनी प्राप्त भोगः. मूर्खे मूर्खो युवतीशी युवा वाग्मिनी प्रौढ वाग्मी. धन्य कोपी त्रिभुवन जयी यो वधूते यो वधूते. याचा अर्थ असा आहे की जो खरा ज्ञानी असतो, जो विरक्त आहे, तो कसा आहे त्याचं वर्णन आचार्य या प्रकरणातल्या 18व्या श्लोकामध्ये करतायत. जीवनमुक्तानंद लहरी हे ते प्रकरण आहे, त्यातला 18वा हा श्लोक आहे. आचार्य म्हणतात, मौने मौनी, तो मौनी लोकांमध्ये मौन बाळगून राहतो, तो काही बोलत नाही. गुणीनी गुणवान पंडिते पंडितश्चः. जे पंडित लोक आहेत, जिथे शास्त्रांवर चर्चा चालू आहे, संवाद चालू आहे, त्यामध्ये तो भाग घेतो, तो तिथं बोलतो, संवाद साधतो शास्त्रावर. दीने दीन सुखिनी सुखवान. जे दैन्यावस्थेत आहेत, जे बिकट परिस्थितीत आहेत, मग मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, त्या परिस्थितीमध्ये तो त्यांच्यासोबत तसा राहतो. सुखिनी सुखवान. ज्या ठिकाणी अत्यंतिक सुख आहे त्या ठिकाणी तो त्यांच्याप्रमाणे राहतो. भगिनी प्राप्त भोगा. जसा भोग असेल, जशी लोक आजूबाजूची असतील, जशी परिस्थिती असेल, जसं वातावरण असेल, तसं तो वागतो. तो स्वतःला त्यापेक्षा वेगळा मी काहीतरी आहे असं तो कधीही दाखवत नाही. मूर्खे मूर्खो युवतीशी युवा वाग्मिनी प्रौढ वाग्मी. मूर्ख आहेत तिथं तो शांत असतो. आपल्याला माहिती आहे की मूर्खांमध्ये ज्ञान पाजळून उपयोग नाहीये. कशाला त्यांच्या समोर ते ज्ञानाचा अपव्यय करून घ्यायचा आहे. म्हणून मूर्खे मूर्खो, जिथं मूर्ख आहेत तिथं आपण शांत बसलेलं बरं. आपण त्यांना समजावून सांगू नये, त्यांना उपदेश बिलकुल करू नये. मूर्खे मूर्खो युवतीशी युवा. लहान मुलं आहेत त्यांच्याप्रमाणे तो राहतो. शाळेतली मुलं आहेत त्यांना आवडेल असं त्यांच्यासोबत तो बोलतो, त्यांच्यासोबत खेळ खेळतो. वाग्मिनी प्रौढ वाग्मी. जिथं प्रौढ स्त्रिया आहेत, प्रौढ लोक आहेत, त्या ठिकाणी तो अजून प्रौढ असल्यासारखा तो त्यांच्यासोबत वागतो. शेवटच्या चरणामध्ये आचार्य म्हणतात, धन्य कोपी त्रिभुवन जयी यो वधूते वधूतः. अवधूतांमध्ये अवधूतासारखा तो राहतो. असा विरक्त ज्ञानी अत्यंत विरळा पुरुष आहे. समर्थ म्हणतात, मायेकरिता देव आणि भक्त. मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवनमुक्त होती स्वानुभवे. असा तो जीवनमुक्त आहे, की जो विरक्त आहे, तो ज्ञानी आहे. जमना गए जमनादास. आपण माहिती आहे ती कहावत, गंगा गए गंगादास. जिकडे आपण जाऊ तिकडे तसं आपण राहतो, राहिलं पाहिजे. अहो, ज्यांनी आत्माराम या समर्थ रामदासांच्या अद्भुत ग्रंथावर विवरण केलं, ज्याला कल्याणी टीका असं म्हणतात, सेवक कल्याण महाराज 3 दिवसामध्ये त्यांनी भाषा शिकली असं त्यांच्या चरित्रातला प्रसंग आहे. तेलंगणात गेले 3 दिवस जात म्हणजे तेलुगू भाषा शिकली. कर्नाटकात गेले 3 दिवसामध्ये कन्नडा शिकली.
ज्ञानी विरक्त, तो जिथं जाईल तिथं त्यांच्याप्रमाणे राहतो, त्यांच्यातला एक बनून राहतो. मोरया प्रकाशांचे आदरणीय दिलीपराव महाजन काका एकदा सांगत होते. ते म्हणाले, आदरणीय एकनाथजी रानडे ज्यांनी कन्याकुमारीचं अत्यंत भव्य दिव्य असं जे स्वामी विवेकानंदांचं स्मारक उभा केलेलं आहे, केवळ 1 रुपया घेतला प्रत्येक घरातून. ते असं म्हणत की आपण जिथं जाऊ तिथल्या लोकांप्रमाणे आपण राहिलं पाहिजे, त्यांच्यासारखा आचार विचार आपण केला पाहिजे. आहार जमणार नाही कदाचित. महाराष्ट्रातला माणूस जर आसाममध्ये गेला, पूर्वांचलमध्ये गेला, मणिपूरमध्ये गेला, मेघालयमध्ये गेला, तर त्यांचं खाद्य हे फार वेगळं आहे. ते मांसाहारी आहे. ते इथल्या माणसाला बघवणार सुद्धा नाही. आहार नाही जमणार. परंतु त्यांच्यामध्ये राहून हे तुम्ही काय खाता, असलं कसलं खाता, किंवा आमच्याकडे, मी तिकडे तेलंगणात होतो तिथं तर काही नव्हतं असं. मी मध्य प्रदेशमध्ये होतो तिथं तर काही नव्हतं असं. अशी तुलना करणं किंवा मला हे जमत नाही असं वारंवार सांगणं, असं जर असेल तर ते लोक आपल्याला ऍक्सेप्ट कसं करतील. म्हणून जशी परिस्थिती असेल तसं हा समर्थ रामदासांनी रामदास सांगतायत की असा तो विरक्त ज्ञानी पुरुष आहे, तो त्याप्रमाणे राहतो, तो जीवनमुक्त आहे. त्याच्या सगळ्या वासना, त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा त्यांनी त्यांचा लय केलेला आहे. काही त्याला उपभोगायचं शिल्लक राहिलेलं नाहीये. पण इंद्रियांचा लय झालेला नाहीये, म्हणून तो काय करतो, प्रारब्धावर देह टाकतो. देहो प्रारब्धे टाकीला. समर्थ रामदास दासबोधामध्ये आपल्याला सांगतात, देहो प्रारब्धावरी टाकीला. साधूचा देह चितपला अथवा श्वानादिकी भक्षिला. प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तवा. साधूला माहिती आहे की त्यांनी ही सगळी माया ओळखलेली आहे. त्यामुळे त्याचा देह जो आहे तो जंगलातल्या श्वापदांनी खाल्ला किंवा तो कुजला, सडला, आळ्या पडल्या, त्याला त्याचं काहीही सोयर सूतक नाहीये. कारण त्यांनी सगळा मायेचा पसारा ओळखलेला आहे. पुढे समर्थ सांगतायत, मायेकरिता वेदश्रुती, मायेकरिता नाना व्युत्पत्ती, मायेकरिता होती मूढते विवेकी श्रीराम. मायेकरिता वेदश्रुती. मायेचा निराश करायचा आहे म्हणून वेद, उपनिषद, श्रुती माऊली हे सगळे शास्त्रग्रंथ निर्माण झाले. मायेकरिता नाना व्युत्पत्ती. व्युत्पत्ती म्हणजे व्युत्पत्ती, ज्ञान, प्रावीण्य, पारंगतता, नैपुण्य. पुढे समर्थ म्हणतात, मायेकरिता होती मूढ ते विवेकी. ज्या मायेमुळे मनुष्य गोवल्या जातो, ज्या मायेमुळे मनुष्य परमार्थाची वाट सोडून देतो, तीच माया समर्थ म्हणतात जे मूढ आहेत, जड आहेत, त्यांना विवेकी करते. आपल्याला माहिती आहे, मनाची शते ऐकता दोष जाती. जे मूढ आहेत त्यांना गती मिळते. कडे ज्ञान, वैराग्य आणि विरक्ती. या मायेमुळेच आपल्याला खरी जागा समजते.
खरं गंतव्य समजतं, खरं मार्गक्रमण आम्हाला करता येतं. असं आहे की सुख मिळण्यासाठी अनेक मार्ग शास्त्र ग्रंथांनी सांगितले. दुःख आहे म्हणूनच सुख मिळवायचंय ना, नाही तर सुख मिळवण्यासाठी म्हणून हे करा ते करा असं सांगायची वेळच आली नसती. समर्थ या ठिकाणी म्हणतात, मायेकरिता वेदश्रुती, त्या मायेचा निराश व्हावा, मायेतून बाहेर पडावं साधकानी, म्हणून वेदांचं ज्ञान आहे, म्हणून श्रुती माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. मायेकरिता नाना व्युत्पत्ती. व्युत्पत्ती याचं यासाठी एक वचन आहे, शब्दानाम अर्थावबोध शक्ती. शब्दांचं प्रयोजन घेऊन त्यातून अर्थ निघतो आणि त्यांनी माणसाला प्रबोध होतो, ज्ञान मिळतं. याला म्हणायचं व्युत्पत्ती. समर्थांनी व्युत्पत्ती हा शब्द वापरलाय. हा काही विपत्ती शब्द नव्हे. पुढे समर्थ म्हणतात, मायेकरिता होती मूढ ते विवेकी. जे जड आहेत, मूढ आहेत, ज्यांना काही समजत नाही, अज्ञानी आहेत, ते सावध, साक्षेपी आणि विवेकी होतील. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, सावध, साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष. जे सावध आहेत, जे साक्षेपी आहेत, प्रयत्नवादी आहेत, आणि जे दक्ष आहेत, त्यांना मोक्ष मिळण्यासाठी वेळ लागणार नाही. असं आहे की तांदूळ आणि खडे यांचं मिश्रण आहे, म्हणून आपल्याला ते निवडावं लागतं. तांदूळ बाजूला काढावे लागतात. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, तंदुला सारिके श्वेत खडे. आणि आकाराने ते कसे आहेत, वेडे वाकुडे. पाहो जाता वेडे वाकुडे. तंदुला सारिके श्वेत खडे. चावू दाता दात पडे तेव्हा कळे. भात म्हणून खात असताना तो दाताखाली येतो आणि दातच पडतो. पूजनीय वरदानंद भारती म्हणतात, मी जर कधी कुणाला म्हणालो की खडा आलाय दाताखाली, तर लोक विचारतात, म्हणले तुम्ही चावून खाता का काय? विनोदाचा भाग सोडून द्या, पण ही जी निवडण्याची प्रक्रिया आहे ही मायेमुळेच आहे ना. तो जो व्यापारी आहे, नफेखोरी करण्यासाठी, माया अधिक जमा करण्यासाठी, माया म्हणजे दुसरा अर्थ संपत्ती, धन असा पण आहे, ती लालसा आहे, तो मोह आहे, त्यात तो अडकलेला आहे. त्यामुळे तो काय करतो, तांदूळामध्ये तांदूळासारखेच पांढरे खडे घालतो. मग आम्हाला ते निवडावे लागतात. निवडणे ही सुद्धा एक माया आहे. समर्थ म्हणतात, हे कधीतरी थांबवलं पाहिजे ना, नाही तर मग भात कधी व्हायचा? अख्खा दिवस तांदूळाचं पोतं निवडत बसायचं, मग स्वयंपाक कधी करायचा, जेवण कधी करायचं? व्युत्पत्ती त्यासाठी आहे. आम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे. समर्थ म्हणतात, मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण शिकता येते, कारभार करता उमजते, सकळ काही श्रीराम. मूढ ते विवेकी होतात. मूर्खपण सांडिता जाते, मूर्खपण टाकून देता येतं, शहाणपण शिकता येतं, माणूस शहाणा होऊ शकतो. स्वामी वरदानंद भारतींच्या आयुष्यातला प्रसंग आहे. म्हणजे पूजनीय दादा दासगणू महाराज शाळेमध्ये जाऊन म्हणाले
स्वामी वरदानंद भारतींना अनंत महाराज आठवलेंना वयाच्या 10व्या-11व्या वर्षी शाळेत घातलेलं आहे. ते सारखे आजारी पडायचे, प्रकृती नाजूक होती. सगळा प्रतिपाळ, सगळा सांभाळ दासगणू महाराजांनी केला. ते म्हणायचे हरकत नाही, शाळा उशिरा झाली तर. उशिरा शाळेत घातलं. प्रगती कच्ची आहे, तब्येत बारीक आहे म्हणून शाळेत उशिरा घातलं. पण 27व्या वर्षी स्वामी वरदानंद भारतींनी श्रीकृष्ण चरित्रामृत नावाचं एक महाकाव्य तयार केलं. 45-46 हजार ओव्यांपेक्षा जास्त काव्य संपदा निर्माण केली. अगाध प्रचंड काव्य वाङ्मय लिहून ठेवलेलं आहे स्वामी वरदानंद भारतींनी. कारभार करता उमजते सकळ काही, मायेकरिता होती मूढ ते विवेकी. जडमूढ आम्ही आहोत, पण आम्हाला विवेकी व्हायला समर्थ सांगतायत. आणि ते मायेच्या बळावर. मायेच्या एका भागाचं ज्ञान घेऊन ऊर्ध्वमुख झालं पाहिजे, परब्रह्म स्वरूपाला सन्मुख झालं पाहिजे. ज्याला विवेक येत नाही, ज्याला विरक्तता नाहीये, जो कायम प्रपंचात लिप्त झालेला आहे, तो भगवंताला कसा जाणार, भगवंतापर्यंत कसा पोचणार. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणते, तैसे वैराग्याची शिव न देखती. अरे जे वैराग्याची शिव सुद्धा पाहत नाहीत. गावाला शिव असते ना, ती त्या वैराग्याची शिव सुद्धा पाहत नाही, दर्शन सुद्धा त्यांना होत नाहीये. ते विवेकाची भाषा नेणती. त्यांना विवेकाची भाषा कशी येईल, कसे विवेकी असतील ते जडमूढच राहणार. पुढे माऊली म्हणते, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते भगवान म्हणतायत, अर्जुनाला सांगतायत भगवद्गीतेमध्ये की जे वैराग्याला दर्शन वैराग्याचं होत नाही, अंगी बाणवणं तर फार लांब राहिलं. विरक्तता, नियंत्रित असलेल्या वासना, इच्छा, आकांक्षा त्याला जमत नाही. त्याला साधना म्हणजे काय माहित नाहीये. त्याच्याजवळ विवेक कसा येईल. असा जो मूर्ख आहे, भगवान म्हणतात, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा. ते असे जे मूर्ख आहे ते माझ्याकडे येऊ शकत नाहीत. पुढे समर्थ पुढच्या ओवीत म्हणतात, माया परमार्थाचे अंजन, मायेकरिता जोडे निदान, मायेकरिता सावधान, साधक स्वरूपी श्रीराम. माया परमार्थाचे अंजन. आपल्याला माहिती आहे, अनेक संतांनी अनेक ग्रंथांमध्ये हा शब्द आलेला आहे, अंजन. डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी की ज्या अदृश्य आहेत त्या दिसतात. जो पायाळू माणूस असतो, ज्याचा जन्म अगोदर बाहेर आल्यामुळे होतो, त्याला पायाळू म्हणतो आपण. अशा माणसाला अनेक गोष्टी समजतात. असाही एक दंडक आहे समाजामध्ये मानलेला. जो पायाळू माणूस आहे त्याला जमिनीखालचं पाणी दिसतं. पाणी हे जीवन आहे. तो एक गुप्त साठा आहे.
तसं समर्थ या ठिकाणी म्हणतात, माया परमार्थाचे अंजन. माया ही डोळ्यात घालायचं एक प्रकारचं अंजन आहे की जे घातल्यानंतर आपल्याला परमार्थाची वाट दिसू लागते. मायेकरिता जोडे निधान. जो गुप्त साठा आहे धनाचा, तो धनाचा साठा जमिनीखाली पुरून ठेवलेला आहे, तो सुद्धा आपल्याला दिसू शकतो. मायेकरिता सावधान. साधक स्वरूपी तीच माया साधकाला सावधान करते आणि स्वरूपापर्यंत नेऊन सोडते. जी माया जे गुप्त धन आहे त्यामध्ये अडकवते, तीच माया गुप्त असलेल्या परमार्थाच्या वाटेकडे साधकाला घेऊन जाऊ शकते. अंजन हे डोळ्यात घालायचे. आणि निधान हा जो शब्द आहे तर तो आहे जमिनीमध्ये गुप्त धन पैसे पुरून ठेवलेले असतात. अगोदरच्या जुन्या काळामध्ये लोक पुरून ठेवत असत आणि ते त्यांना जेव्हा असं वाटेल की आता आपला अंतिम क्षण आलेला आहे, आता देह टाकावा लागणार आहे, तेव्हा ते आपल्या पोरा बाळांना ते सांगायचे की या ठिकाणी मी काही ठेवलेलं आहे, ते तुम्ही सगळे घ्या, मी ते तुमच्यासाठी जपून ठेवलेलं आहे, कारण तुम्ही उधळपट्टी करून सगळं संपवून टाकलं असतं. असं आहे की माणूस आपल्याला ज्या गोष्टी आपल्याच्याने शक्य होत नाहीत त्या दातृत्वाच्या रूपाने दुसऱ्यांच्या गळ्यात घालतो आणि त्याला मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवतो त्याच्या समोर. जे धन मिळवलेलं आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. संत तुकाराम महाराज म्हणतात, उदास विचारे वेच करी. धन जमावलंय पण त्याचा खर्च करणे, त्याचा विनियोग करणे हे ज्याला जमत नाही तो ते धन पुरून ठेवतो आणि त्याचा विनियोग कसा करावा एक मोठा प्रश्न आपण गेल्यानंतर आपल्याच आप्तस्वकीयांच्या डोक्यावर ठेवून देतो. जे प्रश्न मला उकलले नाहीत, ज्या प्रश्नांचं उत्तर मला सापडलं नाही, ते प्रश्न मी माझ्या नंतर माझ्या नातेवाईकांच्या उरावर ठेवून जातो. हे चुकीचं आहे ना. जे मला जमलं नाही ते मी माझ्या पोराबाळांवर ठेवायचं, त्यांच्या जीवनात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण करून ठेवायचे. समर्थांनी संदर्भ दिलेला आहे 350-400 वर्षाखालचा. समर्थ असं म्हणतायत की जे गुप्त धनाचा साठ आहे, पैसे ठेवलेले आहेत, पुरून ठेवलेले पैसे. पूर्वीच्या काळी हे लोक असं करायचे, तेव्हा बँका नव्हत्या आणि आता बँकांचं तरी काही खरं आहे का. माणूस निवृत्त झाल्यानंतर आपल्या सगळ्या जीवनाची पुरचुंडी एकत्र करतो आणि तो एखाद्या बँकेमध्ये ठेवतो किंवा चला आता आपल्याला काही महिन्याला कोण पगार देणार नाहीये, त्या व्याजावर आपलं दैनंदिनी चालत राहावी, औषध गोळ्या 2 वेळचं जेवण. दुर्दैवाने दर 5-6 महिन्याला आपण ऐकतो आहोत की ही बँक बुडाली, त्या बँकेचा मर्ज दुसऱ्या बँकेमध्ये झालं, 1000 रुपयाच्या वर तुम्हाला पैसे काढता येणार नाही. आमच्या नांदेडला नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जेव्हा बुडाली, बंद झाली, तेव्हा मला माझ्या माहितीतले 2-3 त्या धास्तीने आपला देह त्याग केला.
आमच्या पशुसंवर्धन खात्याचे एक अधिकारी होते. वय झालेलं होतं, बायपास झालेली होती, 2 मुलींची लग्न करायची होती आणि बँकेमध्ये जे काही सगळं ठेवलेलं होतं, लग्न तोंडावर आलेलं आहे. आणि अशा वेळी ती बँक बंद पडल्याची घटना घडली. आणि त्यात ते निजधामी गेले त्या धक्क्यानी. जुन्या काळामध्ये लोक पैसे पुरून ठेवत असत. बरं, पैसे पुरलेले तेव्हाचे काही ते कागद नव्हते, ते जे द्रव्य होतं तर ते रुपये जे होते ते बंदे रुपये होते. आता परिस्थिती तशी नाही आहे, आपल्याला काही पुरून ठेवता येत नाही. बरं, बँकेमध्ये ठेवावं तर बँकेची ही अशी अवस्था. आताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती काही फारसा फरक पडलाय असं वाटत नाही. बँकेचं भय आहे. आणि पुन्हा काही नाही तर नाही, नोटाबंदी कधी होईल त्याचाही नेम नाही. ज्या मोठ्या मोठ्या नोटा ठेवल्या होत्या त्या सगळ्या बाद झाल्या. बरं, जे जमिनीमध्ये ठेवलेले ते जर काही वर्षांनी काढलं आणि ते जर कागदाच्या रूपामध्ये असेल तर हातात काय येईल माहिती नाही. आणि त्याचं अवमूल्यन किती होईल ते तर विचारूच नका. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, UTI, त्याच्यामध्ये मला आठवत आहे, मी मुंबईला होतो तेव्हा एक 5-1 हजार रुपये मी तेव्हा त्यामध्ये इन्व्हेस्ट केले होते. एक एजंट होते आमच्या कंपनीमधले आणि ते खूप मागे लागले म्हणून ते 5-1 हजार रुपये तेव्हा त्या काळामध्ये, ही 91-92च्या दरम्यानची घटना आहे, मी ते गुंतवले होते. आणि तुम्हाला मी सांगतो, ते 10 वर्षाचा काहीतरी प्लॅन होता. 10 वर्षानंतर मला केवळ 100 का 150 रुपये जादा आले. पण मुळात 5,000 रुपये जे मी 91-92ला गुंतवले होते ते मला 1991ला गुंतवलेले 2001 मध्ये आले. त्याची किंमत अजून कमी झालेली होती. म्हणजे 91ला 5,000 रुपयामध्ये जेवढं सोनं घेतलं असतं त्याच्या निम्मही आलं नाही आता 2001 मध्ये. आपला विषय आहे अंजन. डोळ्यामध्ये अंजन घातलं की ते झोंबतं, डोळ्यातून पाणी येतं. सज्जन हो, आपण आय ड्रॉप घेतो. ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आपल्याला सांगतात डोळ्याची दृष्टी कमी झाली आहे का, मग हे आय ड्रॉप घ्या. काय असेल हो त्या आय ड्रॉपचं स्पेलिंग? मला ते आय ड्रॉपची बॉटल घेतली की मला पहिला प्रश्न पडतो की हे EYE नव्हे, इथं कॅपिटल आय पाहिजे, ABCDEFGH आय ड्रॉप. तो मी काढण्यासाठी ही सगळी प्रोसिजर आहे. ग्रंथराज दासबोधाचं विवेचन, आत्मारामाचं विवेचन, हे कशासाठी आहे? आय ड्रॉप, EYE नव्हे, कॅपिटल आय. माझ्यातला मी गेला पाहिजे, म्हणजे मायेचा त्याग करता आला पाहिजे. आम्हाला दृष्टी येण्यासाठी म्हणून जे ड्रॉप घालावे लागतात ते झोंबतात. 2 थेंब टाकलेले डोळ्यामध्ये आय ड्रॉपचे 10 थेंब बाहेर पडतात. आमचं अंतःकरण त्रिविध तापाने झोंबतं. आमच्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट, अनेक दुःख आमच्या वाट्याला येतात, ते आम्हाला झोंबतात. आमची दृष्टी साफ होते आय ड्रॉपनी, तसं आमचं अंतःकरण साफ होतं आमच्यावर आलेल्या अनेक दुःखांनी, आघातांनी. म्हणून कुंती काय मागतीये भगवंताला, तू आम्हाला कायम संकट दे, जेणेकरून आम्हाला तुझं कायम स्मरण होत राहील. आम्हाला तुझा वियोग नको. खरं तर अंजन घातलेलं असेल, पायाळू असेल, ह्या सगळ्या कल्पना आहेत. मला प्रश्न पडला की समर्थ एवढे अंधश्रद्धाळू होते का? समर्थांचं चरित्र आणि समर्थांचं वाङ्मय जर पाहिलं तर या
अंजन घातल्यानंतर धन दिसतं वगैरे याला कुठेही वाव नाहीये. आपल्याला वाक्याचं नव्हे, आपल्याला गुढार्थाकडे जायला पाहिजे. गुरुकृपेचं अंजन जर आम्ही आमच्या डोळ्यात घातलं तर परमार्थाचा गुह्य साठा आम्हाला सापडणार आहे. परब्रह्म स्वरूपाचं अत्यंत गुह्यतम ज्ञान आम्हाला प्राप्त होणार आहे. अंजन कोणतं आहे? गुरुकृपेचं अंजन आहे. माया पण आम्हाला अशीच झोमते. ती आम्हाला अधिभौतिक, अधिदैविक, अधिभूतिक तापांनी जर्जर करते. समर्थ म्हणतात ना, जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुःखवला, तोची अधिकारी झाला परमार्थासी श्रीराम. त्याला झोंबलं पाहिजे, नाही तर सहजासहजी इकडे येईल का? कुणाला वाटेल दासबोध घ्यावा हातात म्हणून? आपल्यासारखे आपणच भाग्यवान आहेत की कुठलंही महाभयानक संकट, महाभयानक अरिष्ट आमच्या आयुष्यात आलंय आणि आम्ही इकडे वळलो तर असं झालेलं नाहीये. आम्हाला ती अत्यंतिक आतून उपज आहे. आमचा काय म्हणतो त्याला, आतून आलेलं आहे हे सगळं. आघात झाला म्हणून आम्ही परमार्थाकडे वळलेलो नाहीये. आम्हाला परमार्थाची गोडी वाटते. मनुष्य प्राणी उभयचर प्राणी आहे. तो जेवढा परमार्थामध्ये लिप्त होऊ शकतो, जेवढा प्रपंचामध्ये लिप्त होऊ शकतो, तेवढाच परमार्थामध्ये सुद्धा आनंदी राहू शकतो. तो उभयचर प्राणी आहे. बेडूक तुम्हाला माहिती आहे, तो पाण्यातही स्वच्छंद राहतो. जमिनीवरही विषय काही त्याला अडचण नाहीये. कल्याण स्वामींनी या अंजनाचा शब्द त्यांच्या अभंगामध्ये घेतलेला आहे. त्यांच्या अभंगातल्या एका कडव्यामध्ये कल्याण स्वामी म्हणतात, कृपा अंजन लेवून या. कृपेचं अंजन मी लेवलेलं आहे. कृपा अंजन लेवून या, ब्रह्म परात्पर होऊन या, सज्जन पदरज सेवून या, अष्टय काया निरसून या. मायेचा निरास, मायेनेच मायेचा निरास. गुरुकृपेचं अंजन जर आम्हाला मिळालं तर समर्थ या ठिकाणी जसं म्हणतात, माया परमार्थाचे अंजन, मायेकरिता जोडे निधान, मायेकरिता सावधान, साधक स्वरूपी. दैनंदिन आयुष्यातला शास्त्र ग्रंथातला जो संदर्भ आहे तो समर्थांनी या ठिकाणी आम्हाला दृष्टांत म्हणून दिलेला आहे. त्यातलं मर्म आमच्या लक्षात आलं पाहिजे. डोळ्यामध्ये अंजन कुठलंही घालून गुप्त धनाचा साठा मिळतो असं मांडणारे भाबडे समर्थ बिलकुल नव्हते. आपल्याला माहिती आहे समर्थांचं अत्यंत उज्ज्वल असं चरित्र आहे. प्रखर वैराग्य आहे, विवेकाधिष्ठित परमार्थ आहे. असे समर्थ अंजन घालून कुणाला म्हणतील का धनाचा साठा आहे तिथं जाऊन शोध आणि तुझं आयुष्य चांगलं करून घे? गुरुकृपेचं अंजन आम्हाला मिळालं पाहिजे. मग आमची दृष्टी काय होईल? खऱ्या अर्थाने आय ड्रॉप करील ती. माझ्यातलं मी पण घालवील, माझ्यातला अहंकार घालवील, माझं मी 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 म्हणण्याचं अस्तित्व संपवून टाकेल. आणि मग सावधान साधक स्वरूपी तो साधक काय करील? सावधपणे आपल्या स्वरूपाच्या मार्गावर असते 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 साधना करत आपलं मार्गक्रमण करील. पुढच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे, मायेकरिता विघडे प्रपंच भान श्रीराम. काय शब्द आहे! मायेकरिता स्वहित घडे. जमिनीमध्ये पुरलेलं धन मला मिळावं हे माझं हित आहे का? मला श्रेयस्कर काय आहे
आणि प्रेयस्कर काय आहे हे समजलं पाहिजे. कायम एसी मध्ये मी बसून राहावं हे प्रेयस आहे. पण मी एक साधक आहे. जसं वातावरण असेल त्यामध्ये मी माझ्या शरीराला ऍडजस्ट करीन आणि साधना करीन अव्याहतपणे. त्यात कुठलाही व्यत्यय येणार नाही. हे श्रेयस आहे. हित आणि स्वहित यातला फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. मी तुला हिताच्या 4 गोष्टी सांगीन असं आपण म्हणतो. हितोपदेश हाही शब्द आपण ऐकलेला आहे. काही उपदेश आहे त्यातून तुझं हित होईल, तुझा प्रपंच मार्गी लागेल, तुझं आयुष्य चांगलं चालेल. पण या ठिकाणी समर्थांनी स्व जोडलाय त्याला. स्वहित, तुझं स्वतःच हित कशात आहे ते बघ. तुझ्या प्रपंचाचं, तुझ्या कुटुंबाचं, तुझ्या देहाचं हित नव्हे. स्वहित, निजहित. मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे. जी भ्रांती, जी भ्रामक विश्व माझ्या समोर उभं राहिलेलं आहे, ज्यामध्ये मी अडकून पडलेलो आहे, ते सगळे भ्रम उडून जातील, निघून जातील मायेमुळे. मायेकरिता विघडे प्रपंच भान श्रीराम. विघडे म्हणजे काय? विघडे म्हणजे बिघडणे. आज पुरणपोळी करायची आहे, पण पुरण बरोबर झालेलं नाहीये. त्याची पोळी होईल का? मी मागच्या आठवड्यात एका ठिकाणी गेलो होतो. पुरणाच्या पोळीचा बेत होता आणि आता चला कार्यक्रम झाला आणि म्हणले आता जेवणे करूया, पुरणाच्या पोळीचा बेत आहे. त्या माऊलींनी पुरण काढलं आणि पाहिलं पुरण बरोबर झालेलं नाहीये. आता मला त्यातलं ज्ञान नाहीये, मी जे ऐकलं ते तुम्हाला सांगतोय. आपण सगळी मंडळी त्यात पारंगत आहात. त्या म्हणाल्या काहीतरी गडबड चालली स्वयंपाकघरामध्ये. माझ्यासोबत माझी आई होती. आई तिकडे गेली. तिने विचारलं काय झालं. मग ते काय झालं ते नंतर काहीतरी केलं आणि त्यानंतर सुरेख पोळ्या केल्या आईने. मी येताना गाडीमध्ये आईला विचारलं, म्हणलं काय गडबड चालली होती. आई म्हणेल अरे काही नाही, पुरण बरोबर झालेलं नव्हतं. मी सांगितलं की थोडा अजून चटका देऊया. मी म्हणलं चटका म्हणजे काय? ते काय मला माहिती नाही नक्की काय ते, पण नंतरच्या पोळ्या सुरेख झाल्या. याला म्हणतात विघडे. विघडे म्हणजे बिघडणे, चुकणे, नाश पावणे. समर्थ म्हणतात मायेकरिता, मायेमुळे बिघडे, नाश पावतं, बिघडतं. काय? प्रपंच भान. काय समर्थ शब्द वापरतायत. प्रपंचाचं भान सगळं संपत. मागच्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला म्हणाले दृश्य भान संपत. दासबोधामध्ये आपल्याला सांगितलंय जेथे उडे दृश्य भान. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात प्रपंच भान सगळं संपून जाईल, बिघडून जाईल. जी माया भ्रमात टाकते तीच माया दृश्य विश्वाचाही निराश करते. आपण पाहिलेलं आहे तत्वनिरसन समासामध्ये. हे म्हणजे मी नव्हे, ते म्हणजे मी नव्हे, पंचप्राण म्हणजे मी नव्हे, अंतःकरण पंचक म्हणजे मी नव्हे, पंचभूत म्हणजे मी नव्हे, पंचविषय म्हणजे मी नव्हे, पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नव्हे, पंच कर्मेंद्रिय म्हणजे मी नव्हे.
मी आहे कोण नक्की? जो निस्संग आहे, निर्विकार आहे, निरवयव आहे, अक्रीड आहे, अक्लेद्य आहे, अजन्म आहे, असा तो मी आहे. त्यामुळे समर्थ या ठिकाणी म्हणतात, मायेकरिता स्वहित घडे, मायेकरिता भ्रांती उडे. मायेनेच आपल्याला आपलं स्वहित कळतं. माझं खरं हित कशात आहे ते मायेमुळेच मला लक्षात येतं. मायेकरिता भ्रांती उडे. प्रपंच भान सगळं बिघडून जातं, सगळं निघून जातं. आपल्याला माहिती आहे, कुलूप आहे, कुलपाला चावी आहे, किल्ली आहे. आता ही चावी कुलूप लावण्याची वेगळी आणि उघडण्याची वेगळी असते का? कुलपाला तर एकच चावी आहे. आता 2 चाव्या 3 चाव्या मिळतात, त्या स्पेअर म्हणून मिळतात. कुलूप लावण्याची चावी वेगळी, कुलूप उघडण्याची चावी दुसरी, असं काही नसतं. कुलपाची किल्ली अशी फिरवली का ते कुलूप बंद होतं, लॉक होतं. आणि तीच चावी अशी फिरवली का कुलूप उघडतं. मायेचा उपयोग असा केला पाहिजे. किल्लीप्रमाणे आम्हाला बंद करून घ्यायचंय, प्रपंचामध्ये लिप्त व्हायचंय. आमची दृष्टी अज्ञानाचा पडदा टाकून बंद करायची आहे का दृष्टी साफ करायची आहे? गुरुकृपेचं अंजन आम्हाला लिहायचंय आणि साफ झालेल्या दृष्टीने, निर्मळ निश्चळ झालेल्या अंतःकरणाने परमार्थाचा शोध घ्यायचा आहे. त्याची दारं, त्याची कवाडं सगळी उघडी करून टाकायची आहेत. काय करायचंय ते आमच्या हातात आहे. ममत्व बुद्धी संपते आणि समत्व बुद्धी प्राप्त होते. हे सगळं काम समर्थ म्हणतायत केवळ माया करते. पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, माये वीण ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे, माये वीण साधकांचे, कार्य न चले श्रीराम. माये वीण ज्ञान कैचे. आपण पाहिलं की वेद आहे, श्रुती आहे, हे सगळं मायेसाठीच तर तयार झाल्या, मायेमुळेच तर तयार झाल्या. मायेवीण ज्ञान कैचे. कसं ज्ञान मिळेल? वेदांचा अभ्यास नाही केला. वेद हे मायाजनित आहेत. वेदामधलं ज्ञान, उपनिषदांमधलं ज्ञान, अनेक शास्त्र ग्रंथांमधलं ज्ञान शब्द स्वरूप आहे आणि शब्द हे माईक आहेत. मायेवीन ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे. सगळ्या यच्चयावत जेवढे प्राणी मात्र या पृथ्वीच्या पाठीवर आहे, त्या सगळ्यांचं जीवन हे मायेमुळे चाललेलं आहे. मायेवीन साधकांचे कार्य न चले. मला साधना करायची. आता आपली ही साधना चालू आहे ना. 4.5 महिने झाले आपण दुपारी 2 ते 3 समर्थ रामदास स्वामींच्या अद्वैत ज्ञानाचा परिपोष आकळून घेण्याचा आणि तो अंतर्यामी ठसवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे तत्वज्ञान जे सार आहे ते आसार माध्यमातून तर आम्ही घेत आहोत. तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात, मी माझ्या घरात बसलेलो आहे. मी प्रवासामध्ये सुद्धा इकडे जा तिकडे जा असं जरी झालेलं असलं तरी पण या मोबाईल सारख्या भ्रमिक माईक वस्तू त्यातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. जे आपला संवाद होतो आहे, ये हृदयीचे ते हृदय घालण्याची जी प्रक्रिया होती आहे ती सारभूत आहे. पण माध्यम काय? माया आहे. म्हणून मी आपल्याला परवा म्हणालो की एक 10-12 एक वर्षभराखाली मागच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये जर कुणी म्हणाला असतं की सगळं जग ठप्प होणार आहे, आपण त्याला वेड्यात काढलं असतं. किंवा 10-15 वर्षाखाली जर असं कुणी म्हणाला असतं की माणूस एका ठिकाणी बसेल, त्याच्या समोर
हातामध्ये बसणार नाही, बसेल एवढं छोटी वस्तू समोर ठेवील आणि तो बोलायला लागेल आणि अनेक लोक त्याला पाहू शकतील. आपण वेड्यात काढलं असतं. पण त्याच मायेच्या आधाराने आज आपला संवाद चालू आहे. समर्थ तेच इथं आपल्याला दृष्टांताद्वारे सांगतायत. मायेविण ज्ञान कैचे. सगळ्यांना हे जमेल का? मी दासबोध सखोल अभ्यास 8 वर्ष केला. 8 वर्ष लागली मला. त्या अगोदर पत्रद्वारा दासबोध अभ्यास, मध्येच मनाच्या श्लोकांचा अभ्यास, मध्येच 1-2 वर्ष समीक्षण. हे सगळं 8, 10, 12 वर्षाची साधना जी झाली त्यापेक्षा जास्त अभ्यास तर मी आत्ता केला. मग तो जो अभ्यास केला तो खरा आहे का आत्ताचा खरा आहे? सगळी माया आहे. आणि हा अभ्यास केला, अनेक ग्रंथांचा धांडोळा घेतला. शब्द रत्नाकर उघडून बघ, या ग्रंथात काय सांगितलंय बघ, त्या ग्रंथात काय सांगितलंय बघ. हा जो अभ्यास केला हा मायाजनित अभ्यास, मायेच्या साधनेद्वारे केलेला अभ्यास, पण तो आपल्याला ज्ञानापर्यंत घेऊन जातोय, स्वस्वरूपापर्यंत घेऊन जातोय. हे तर खरं आहे, हे वास्तविक आहे. आता ही साधना आपण करतो आहोत. समर्थ म्हणतात मायेविण साधकांचे कार्य न चले. उपास्य देवताची पूजा करायची आहे, त्याला वस्त्रमाळ आहे, त्याला गंध आहे, त्याला पाणी आहे, त्याला फुलं लावायची आहेत, फुलं वाहायची आहेत, त्याला नैवेद्य दाखवायचा आहे, त्याला आरती करायची आहे, त्याला ओवाळायचं आहे, उदबत्ती आहे, धूप आहे. हे सगळ्या वस्तू, सगळी उपकरणं ही काय माया नाही आहेत, माध्यम मायाच आहे. समर्थ जसं म्हणतात माया जीवन सकळ जीवांचे. जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला, त्या जीवात्म्याला जे जीवपण आलं ते कुणामुळे आलं? मायेमुळे आलं. नाही तर जीवात्मा एकटा काही करू शकतो का? त्याला काहीच होणार नाही. त्याला देह धारण करावा लागतो. ज्या देहाला कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ते धारण केल्याशिवाय त्याला कसं प्राप्त करता येईल? काही कामच करता येणार नाही. कार्य न चले. मग साधना असेल, अभ्यास असेल, सगुण पूजा असेल, भक्ती असेल, योग असेल, ध्यान धारणा असेल, जे जे काही आहे, कुठलंही कार्य असेल, ते साधनेविण कार्य न चले. होमिओपॅथी औषधांचा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे का? नक्स ओमिका नावाची एक औषध आहे. होमिओपॅथीची अनेक औषध आहेत. ताप आल्यानंतर हे औषध घ्यावं लागतं. हे औषध अत्यंत अल्प प्रमाणात असेल तर ते ताप उतरवतं. त्याचे डोस आहेत 30C, 40C, 50C असे डोस आहेत. आपण जसं पॅरासिटामॉल घेतो 500 mg. वेदना जास्त आहेत 650 mg. सकाळ संध्याकाळ घ्या. फारच वेदना आहेत 3 वेळा घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ. त्या वेदना दाबून टाकायचं काम करतं. होमिओपॅथी असं आहे, स्मॉल डोस दिला रोग कमी होतो. आणि मी धडधाकट आहे, मी जर तो ज्यादा डोस घेतला तर मला ताप येतो. नक्स ओमिका. आता आपण सगळेजण पाहतो आहोत, ऐकतो आहोत. 2-3 महिने झाले कोरोना विषाणूवर लस आली आहे, लस येतीये, लस चालू आहे, प्रोडक्शन चालू आहे, ट्रायल्स चालू आहेत.
अहो, ही लस म्हणजे काय? व्हॅक्सिन ज्याला आपण म्हणतो, ही लस म्हणजे काय? कोरोना विषाणूला अर्धवट मारलेल्या अवस्थेत त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये म्हणतात ॲटिन्युएटेड व्हॅक्सिन. किंवा काही विषाणूंना मारलेलं असतं जिवंत. काही जीवाणू त्यांना मारलेलं आहे. बॅक्टेरिया, घटसर्प ज्याला आपण म्हणतो, गळा सुजतो आणि माणूस मरतो, तो जनावरांमध्ये पण होतो. हिमोरेजिक सेप्टिसेमिया नाव आहे त्याला, घटसर्प. हा जीवाणूंपासून होणारा आजार होऊ नये म्हणून त्याला जे व्हॅक्सिन दिलं जातं, त्याला जी लस दिली जाते, तर ती हे जीवाणू मारलेले असतात. जीवाणू मारून टाकायचे आणि ते आपल्या शरीरात सोडायचे. आपल्याला फार आश्चर्य वाटेल, चमत्कारिक वाटेल, पण ही पद्धत आहे. महात्मा गांधी एका जहाजामधून चालले होते आणि 2-3 वेळा प्रसंग असा झाला की सायरन वाजलं, घंटी वाजली आणि पटापट पटापट त्या एअरबॅग सगळ्यांना देण्यात आल्या. इमर्जन्सी अलर्ट. आणि थोड्या वेळाने पुन्हा त्या एअरबॅग सगळ्या घेतल्या. 2-3 वेळा झालं. महात्मा गांधी चिडले. ते कॅप्टनकडे गेले. ते म्हणाले, काय नाटक लावलं हे? काय म्हणले हे तुमचं? विनाकारण आम्हाला घाबरवून सोडता. तो म्हणाला, अहो, प्रसंग कधी सांगून येत नाही. आमच्या सकट तुम्ही किती तरबेज आहात, आमची सगळी यंत्रणा जहाजावरची किती तरबेज आहे, हे पाहण्यासाठी आम्हाला असं करावं लागतं. आपण हवा कसरती करतो, कवायती करतात. आमचं सैन्य रशियाचं सैन्य एकत्र येतं आणि ते सराव करतं. कुणी आक्रमण केलेलं असतं का? नाही. पण कुणी जर आक्रमण केलं तर आम्ही किती तयार आहोत ह्याच्यासाठी, म्हणून तो सराव आहे. तसं हे व्हॅक्सिन देणं म्हणजे आपल्या शरीराला रोग आलाय अशी घंटा वाजवणं आहे. आणि मग ती घंटा वाजली की आपल्या शरीरातले अँटीबॉडीज तयार होतात. त्याला अँटीजन म्हणतात, जे शरीरामध्ये टोचलं जातं. अर्धवट मारलेले विषाणू किंवा पूर्ण मारलेले विषाणू, जीवाणू जे काही असेल ते आमच्या शरीरात सोडलं जातं. आणि हे शरीरात सोडलं की आमची शरीराची यंत्रणा सजग होते. आमचे सगळे सैनिक तयार होतात. व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट्स, सगळा ते तयार होती. सगळी यंत्रणा तयार होतीये. शत्रू आला, शत्रू आला, शत्रू आला. आणि अँटीजन आले म्हणल्यानंतर ह्या अँटीबॉडीज तयार होतात आणि आपल्या शरीराचं रक्षण करतात. माया ही अशी आहे. समर्थ म्हणतात, जी उपासना आहे, उपासनेसाठी लागणारी उपकरणं आहेत, सामुग्री आहे, ही सगळी माया आहे. माऊली असं म्हणतीये, जेथे विचार मागे फिरतो, जेथे तर्क चालत नाही, जिथे बुद्धीला प्रवेश होत नाही, ते ज्ञान आहे. गिरवाण लघुकोशामध्ये ज्ञानाचे 10 अर्थ दिलेले आहेत. ज्ञेय आणि ज्ञाता असेल तरच ज्ञान प्राप्त होतं. ज्ञाता मी आहे, मला ज्ञान करून घ्यायचंय. ज्ञेय एक वस्तू असली पाहिजे तरच ज्ञानाची प्रक्रिया पूर्ण होते. एका पदार्थाचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला काय काय माईक पदार्थ लागतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. परब्रह्म वस्तू आहे. वस्तू म्हणजे ते काही वस्तू अशी एखादी पदार्थाची वस्तू नाहीये. समर्थांनी वस्तू हा शब्द वापरलाय, तो पदार्थ म्हणून नव्हे, एखादा ॲटम म्हणून नव्हे. परब्रह्म वस्तू. मी पाहिजे
म्हणजे ज्ञाता पाहिजे, हा माईक आहे. ज्याचं ज्ञान घ्यायचंय तो पाहिजे. तो माईक असल्याशिवाय मला त्याचं ज्ञान त्याच्यापर्यंत जाता येणार नाही. ते ज्ञेय आहे. आता हे ज्ञान प्राप्त घरून घेण्यासाठी मला 5 विषय पाहिजेत. शब्द, रस, रूप, रस, गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे माझ्याजवळ पाहिजे. विषयांना ग्रहण करणारे इंद्रिय माझ्याकडे पाहिजेत. सगळे माईक आहेत. काय काय माईक लागतं आपल्याला त्याचं वर्णन आहे. ज्ञान मिळवून घ्यायचंय, अभ्यास करायचा, मग दिवा पाहिजे, सूर्य पाहिजे, प्रकाश पाहिजे, काहीतरी व्यवस्था पाहिजे त्याची. ज्याला ज्ञान करून घ्यायचंय तो जागा पाहिजे. नुसतं ज्ञान करून मला ज्ञान पाहिजे, ज्ञान मिळवायचे म्हणून चालणार नाही. तो झोपलेला असून काय उपयोग आहे? तो दुश्चित्त असून काय उपयोग आहे? तो सावधान असला पाहिजे. त्याच्याकडे ग्रहण शक्ती असली पाहिजे. या सगळ्या ओव्यांमधून समर्थ आपल्या शिष्याला माईक काय काय आवश्यक आहे हे सांगतायत. कारण शिष्याचा प्रश्न आहे, सांगा स्वामी नाशिवंत म्या काय काय टाकावे. त्याचं वर्णन मागच्या 10-12 ओव्यांपासून चालू आहे. आणि शेवटी आपण म्हणतो ना, माया मात्रा सिद्ध केली. दासबोधामध्ये समर्थांनी सांगितलंय, माया या शब्दाचा अर्थ संपत्ती, धन असा सुद्धा आहे. त्याच्याशिवाय आमचं जीवन चालू शकतं का? किंवा कुणी म्हणतं, माया पातळ केली तुम्ही. किती महिने झाले आम्हाला फोन नाहीये तुमचा, तुम्ही आमच्याकडे आला नाहीयेत, तुम्ही आमच्यावर माया पातळ केली. जगण्यासाठी ती सुद्धा आवश्यक आहे. मग त्यांना सांगावं लागतं, अहो नाहीये, सध्या कोरोना चालू आहे, माया पातळ नाही केली. माया आहे तशीच आहे, पण ह्या कोरोनाची माया मध्येच आली. त्यामुळे तुमच्यावर असलेली माझी माया पातळ झाल्यासारखी तुम्हाला वाटतीये, पण माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल ते प्रेम तसंच आहे. हो, मायेचे असे अनेक विध आयाम समर्थ आपल्या शिष्याला समजावून सांगतायत. आणि त्यातून या आत्माराम ग्रंथाची उकल होत जातीये. ही उकल आपण उद्या दुपारी 2च्या सत्रामध्ये अशीच पुढे चालू ठेवूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.